बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। जनतेच्या हितासाठी विरोधकांनी एकत्र यावं असं आवाहन आमदार विलास भुमरेंनी केलंय। तर या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते रिंगणात उतरले असून अतुल सावे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर आमदार विलास भुमरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी जिल्हा बँकेचा अर्ज भरलेला आहे। काय सांगाल तुम्ही? अर्ज भरलेला आहे या रिंगणामध्ये, या राजकारणाच्या रिंगणामध्ये, निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही आहात। आज या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मी सोसायटी म्हणून भरलेला आहे। आणि या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्यातले सर्व नेत्यांना, जर जिल्हा मध्यवर्ती बँक बघितली तर हा शेतकऱ्याचा आत्मा आहे। कारण ग्रामीण भागाची बँक आणि शेतकऱ्याला वेळोवेळी मदत करणारी सोसायटी असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ही जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। आणि ही बँक आज आपली चांगली नाव रूपाला आलेली आहे। आतापर्यंत भुमरे साहेब असतील, सत्तार साहेब असतील, या अनेक वर्षापासून आणि स्वर्गीय सूर्यदादा असतील यांनी बँकेचं हित जोपासलेले आहे। आणि ही बँक जर बिनविरोध झाली, निश्चित या बँकेची अजून चालना त्या ठिकाणी वाढून। कारण की आपण आज जर बघितलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची काय परिस्थिती आली, पण या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षाच्या नेते मंडळीला माझी विनंती राहील की आपण या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी एकत्र आलं पाहिजे आणि ही बिनविरोध केली पाहिजे। म्हणजे विरोधकांना तुम्ही सोबत घेताय ते म्हणजे जनतेची हित असल्यास तुम्हाला म्हणायचं? यस, कारण की ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनाची बँक आहे, शेतकऱ्याचे कणा आहे। आणि जर आपण शेतकऱ्यासाठी सर्वजण एकत्र आलो त्यासाठी आम्ही तडजोड करायला तयार आहोत। छत्रपती संभाजीनगरातील ही बँक सर्वाधिक जास्त चर्चेत आहे। गरज पडली तर विरोधकांना सुद्धा सोबत घेऊ, ही भावना, ही भूमिका उमेदवार या ठिकाणी स्वतः भुमरे यांनी दिलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।